विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता, थोड्याच वेळात निर्णय देणार। दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र। लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिम समाजाला मिळू नये, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वादग्रस्त वक्तव्य। लाडकी बहीणसाठी मुदतवाढ देऊन आणि अटी शिथिल करूनही गर्दी कायमच, नागपूर वाशिमसह अनेक ठिकाणी बंदोबस्ताला पोलीस। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोल माफी, आजपासून 21 जुलैपर्यंत सवलत लागू। पुरळी कांचन इथं तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवला, दरवर्षीच्या मार्गावरून पालखी न गेल्यानं विश्वस्त आणि ग्रामस्थांमध्ये वाद, पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल। मुंबईच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक, संबंधित मंत्र्यांमार्फत पाणी पुरवठ्याची माहिती देण्याचे पालिकेच्या जल अभियंत्यांना निर्देश। मुंबईतल्या आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला, कॉलेजनं तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी। नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत। विधान परिषदेसाठी आता रिंगणात 11 जागांसाठी 12 उमेदवार, 2 अपक्षांचा अर्ज बाद। पंतप्रधान मोदींचं राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर, पुढची 5 वर्ष गरिबी हटवण्यासाठी निर्णायक, पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। हाथरसमधल्या चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका, पण FIR मध्ये भोलेबाबाचं नाव नाही, चरणधूळ घेताना चेंगराचेंगरी। विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढवणार नाही, महादेव जानकरांची घोषणा, आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, जानकरांची भूमिका। मनोज जरांगेंची 6 जुलैपासून मराठवाड्यात संवाद यात्रा, हिंगोलीतून होणार सुरुवात, तयारीला वेग। विरारमध्ये रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर पतीचा पत्नीवर चाकून प्राणघातक हल्ला, तर वसईत कामावरून परतणाऱ्या CA तरुणीचा विनयभंग। शेअर बाजारात कमालीची उसळी, सेन्सेक्स 80,000 पार, निफ्टी ही 24,000 अंकांवर। आणि T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया उद्या भारतात परतणार, विशेष विमानानं भारतीय टीम मायदेशी येणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।